तर आज आपण चाललो आहोत ब्रायडल ऑर्डरसाठी, तेही कडूस येथील रानमळ्यात. सकाळी आम्ही 7 वाजता निघालो खेडवरून रानमळ्याकडे जायला. मी आणि अंजली आज आम्ही दोघी जाणार होतो धनश्रीकडे. धनश्रीच्या घरी पोहोचलो, मस्तपैकी आम्ही सेटअप लावला. आजची जी धनश्रीची रिक्वायरमेंट होती ती होती की तिला आय मेकअप खूप सेटल हवा होता. लेन्स नव्हते टाकायचे, लॅश नव्हते लावायचे, आयब्रोज पण एकदम मिनिमम ठेवायचे होते, प्लस तिने फेशियल क्लीनअप काहीही केलेला नव्हता. सो अशा स्किनवरती मेकअप करणं थोडंसं डिफिकल्ट असतं, बट आम्ही आमच्या काही ट्रिक्स वापरून तिचा बेस केला आणि तुम्ही बघू शकता बेस किती सुंदर झालाय. धनश्रीचे हेअर हे खूप शॉर्ट होते, त्यासाठी तिने एक सेपरेट स्वतःचं एक्सटेन्शन आणून ठेवलं होतं, बिकॉज ती नंतर जाणार होती बाहेर, एक्सटेन्शन भेटणार की नाही हे माहीत नव्हतं. धनश्रीचा कम्प्लीट मेकअप झाला, त्यानंतर तिच्या फ्रेंड्स आल्या तिला भेटायला. त्यांची रिॲक्शन तुम्ही बघू शकता, त्यांना मेकअप खूप जास्त आवडला होता. त्यानंतर लगेच आम्ही पॅकअप केलं आणि आम्ही निघालो राजगुरुनगरकडे. जेव्हा कधी आम्ही मेकअपला जातो तेव्हा मोस्टली आम्ही ट्राय करतो की तिथे जाताना काहीतरी नाश्ता करायचा, म्हणजे कुठेतरी थांबायचं की तिथली चव आपल्याला भेटेल खायला. सो आम्ही निघालो. मला गावाचं नाव नाही आठवते. एक छोटंसं हॉटेल होतं. ते लांबून बघायला खूप छान वाटलं. तिथे भेळ वगैरे होती. आम्ही तिथेच थांबून घेतलं. हे आहेत अक्षय, यांची रिक्षा आम्ही रेग्युलर बुक करतो ऑर्डरसाठी. आम्ही आज फर्स्ट टाइम मिसळ न खाता भजी आणि वडापाव खाल्ले, चहा घेतला आणि मी ठरवलं होतं मी सगळेच व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे. त्याच्यामुळे मी हा चहा पितानाचा सुद्धा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मी सगळ्यांना सांगत होते की मी हे व्हिडिओ सुद्धा टाकणार आहे. मी हा जो काही माझा प्रवास होता खूप खूप जास्त एन्जॉय केला. यानंतर लगेचच मला सलूनवरती जायचं होतं. आमची एक बुकिंग होती ती कंप्लीट करून आम्हाला मग पुन्हा तिच्या सेकंड चेंजला जायचं होतं. मी शॉपवरती आले, एक क्लायंट केला आणि लगेचच आम्ही हॉलवरती गेलो. तिथे तिचा आम्हाला टचअप करायचा होता. टचअप करून पुढे तिने एक रूम बुक केली होती स्वतःसाठी. त्या रूमवरती आम्ही गेलो. तिचं जे हॉल होतं आणि रूम होती एक 5 मिनिटाचंच डिस्टन्स होता. गेल्या गेल्या पूर्ण छान असा सेटअप लावला. त्यानंतर मला एक नवीन गोष्ट कळली की हे ड्युअल कॅमेराचं. सो मी ते ट्राय केलं की हा बाबा हे नक्की काय असतं. तुम्ही बघू शकता मी फर्स्ट टाइम यूज केला. ओके, बट इट्स ओके. व्हिडिओ घेतला, ॲटलिस्ट ट्राय तरी केलं हे काय, बघावं कसं वाटतंय. सेटअप झाला त्यानंतर लगेचच आमची ब्राईड आली. तिचा हळदीचा चेंज करून आम्हाला लगेचच पुढच्या लुकला तयारी करायची होती. ब्राईड यायच्या आधीच मी तिची सगळी साडी रेडी करून ठेवली होती. ब्राईड आली, पहिली तर आम्ही साडी चेंज केली. त्यानंतर कॅमेरा ऑन केला. कॅमेरा ऑन केल्या केल्या तिच्या ज्या फ्रेंड्स होत्या सर्व शांत झाल्या. कोणीच काहीच मस्ती करत नव्हतं. त्याच्या आधी खूप जास्त मस्ती चालू होती. तिने प्रॉपर रेड कलरची साडी वेअर केली होती, जी की मला खूप जास्त आवडली होती. मी पटपट मेकअप स्टार्ट केला. साईड बाय साईड अंजलीने हेअरही स्टार्ट केले. आत्ताही तिची रिक्वायरमेंट सेम होती की सेटल बेस ग्लो आला पाहिजे. सो तिच्याच पद्धतीने आम्ही मेकअप केला. तुम्ही बघू शकता खूप जास्त सेटल बेस केला आहे. थोडेसे ग्लॉसी लिप्स ठेवलेत आणि थोडासा मराठी आणि साऊथ असा दोन्ही टच मिक्स केला आहे मेकअपमध्ये. रूममध्ये खूप जास्त गर्दी झाली होती नंतर, तरी आम्ही ट्राय केले की आम्हाला थोडेफार फोटोज किंवा व्हिडिओज भेटतील. आमचे फोटोज व्हिडिओज घेतानाच लगेच फोटोग्राफर आले व त्यांनीही त्यांचे काम चालू केले. इथे त्यांनी तिचे काही शूट घेतले. तुम्ही बघू शकता प्रॉपर लाईट भेटल्यावर तिचा बेस किती सुंदर दिसत होता. हे सर्व झाल्यानंतर लगेचच आम्ही आमचं सामान पॅक केलं आणि आम्ही निघालो राजगुरुनगरकडे. सो बाय बाय.